क्रिप्टोकरन्सी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दामदुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवून दिंडनेरली इथल्या जितेंद्र मगदूम याच्यासह चेतन भोसले, अमोल कदम, सागर शेळके, अमित कोळापटे यांनी 2021 साली इन व्हिजन ट्रेड एक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम गोळा केली होती. सुरुवातीला काही काळ कंपनीकडून गुंतवणूकदारांना परतावा देण्यात आला, मात्र थोड्या दिवसातच परतावा देणं बंद केलं. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच गुंतवणूकदारांनी संबंधितांविरोधात शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर संशयितांविरोधात पोलिसात 3 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी जून 2025मध्ये अमित कोळापटे, सागर शेळके, चेतन भोसले, अमोल कदम, नीता मगदूम यांना अटक केली होती. मात्र न्यायालयात बेलीफ म्हणून नोकरीला असलेला जितेंद्र मगदूम हा गेल्या 6 महिन्यांपासून पसार होता. शनिवारी सायंकाळी शाहूपुरी पोलिसांनी मगदूम याला अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.